साधारणपणे 25 वर्षांपूर्वी नवी मुंबईमधील जिल्हा परिषद शाळांचे रूपांतर महानगरपालिका शाळांमध्ये झाले आणि नवी मुंबई शिक्षण क्षेत्रात शिक्षणाचा एक नवीन अध्याय सुरू झाला। स्कूल विजनच्या माध्यमातून शाळांच्या सुसज्ज इमारती उभ्या राहिल्या। सरकारी शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळा आता कात टाकू लागल्या। पंखांमध्ये नवीन बळ मिळाल्याने आता भरारी घेणे सोपे झाले होते। मिळालेल्या संधीमुळे अनेक शाळा स्वतःची नवी ओळख तयार करू लागल्या। यामध्ये अग्रक्रमाने नाव घेतले जाते ते नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 42 घणसोली या शाळेचे। गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण चढता आलेख व सर्वाधिक पटसंख्या यामुळे ही शाळा केवळ नवी मुंबईत नव्हे तर महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली आहे। शैक्षणिक वर्ष 2015-16 शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये व्यापक बदल होऊन ती आता इयत्ता 5वी व इयत्ता 8वीला घेण्याचे ठरले। हा बदल केवळ इयत्तेमधीलच नसून संपूर्ण प्रक्रियेमध्ये आमूलाग्र बदल झाला होता। अभ्यासक्रम व परीक्षा पद्धतीही बदलली होती। OMR व कार्बनलेस उत्तरपत्रिका यामुळे परीक्षा पद्धती अधिक वस्तुनिष्ठ झाली। भविष्यातील स्पर्धा परीक्षांना अनुकूल असेच हे बदल होते। फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या पहिल्याच परीक्षेमध्ये शाळेतील इयत्ता 5वी मधील एक विद्यार्थी ठाणे जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत झळकला। हे पहिले पाऊल होते। तत्कालीन आयुक्त श्री NS रामास्वामी साहेब यांनी आपल्या दालनामध्ये बोलावून या विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार केला। महासभेमध्ये या गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। शिक्षक दिनी शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांचाही गौरव करण्यात आला। यामधूनच विद्यार्थी व शिक्षकांनाही प्रेरणा मिळाली। पुढील वर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये 3 विद्यार्थी, शैक्षणिक वर्ष 2018-19 मध्ये 6 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले। शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचे एकूण 14 विद्यार्थी, तर शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये तब्बल 22 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले। कोरोनाचा प्रभाव असतानाही 2021-22 मध्ये एकूण 32 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले। याच वर्षी इयत्ता 5वीची कुमारी स्वराली जगधने ही विद्यार्थिनी ठाणे जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम आली। शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 18 विद्यार्थी, तर शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण 26 विद्यार्थी ठाणे जिल्हा गुणवत्ता यादीत आले। याच वर्षी इयत्ता 8वीची कुमारी दीप्ती पाटील ठाणे जिल्हा सर्वसाधारण गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकाने झळकली। शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये एकूण 23 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आली आहेत। अशा रीतीने शैक्षणिक वर्ष 2016-17 पासून आतापर्यंत शाळेच्या एकूण 145 विद्यार्थ्यांनी ठाणे जिल्हा शहरी सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये आपले नाव नोंदवले आहेत। शिष्यवृत्ती परीक्षेप्रमाणेच NMMS परीक्षेमध्येही शाळेची कामगिरी नेत्रदीपक राहिली आहे। शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून शाळेतील विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी होऊ लागले। पहिल्याच वर्षी 16 विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घेतला। यानंतर 2021-22 मध्ये 32 विद्यार्थी, 22-23 मध्ये 34 विद्यार्थी, 23-24 मध्ये 38 विद्यार्थी, 24-25 मध्ये 27 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त ठरले। आतापर्यंत शाळेतील एकूण 147 विद्यार्थी NMMS शिष्यवृत्ती प्राप्त ठरले आहेत। या परीक्षांसोबतच डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा, नवोदय प्रवेश परीक्षा तसेच MTSE या परीक्षांमध्येही शाळेतील विद्यार्थी सहभागी होऊन यश मिळवत आहेत। गुणवत्तापूर्ण शिक्षण व स्पर्धा परीक्षांमध्ये सातत्यपूर्ण यश यामुळे पालकांचा शाळेकडील ओढा वाढत आहे। आज मितीला 3410 हा विद्यार्थी शाळेत शिकत असून शाळेने महाराष्ट्रातील सर्वाधिक पटाची स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा हा लौकिक मिळवला आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष पुरस्कार देऊन शाळेचा गौरव केला आहे। शाळेच्या यशाचा आलेख लक्षात घेऊन जून 2022 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या तत्कालीन शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड मॅडम यांनी शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेला भेट देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला व शिक्षकांचेही विशेष कौतुक केले। अनेकांना या यशाचे कौतुक आहे। या यशाचे सूत्र काय, हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जातो। शिष्यवृत्ती व NMMS परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची लवकरात लवकर निवड केली जाते। यामुळे पूर्वतयारी ही लवकरात लवकर सुरू करता येते। विद्यार्थ्यांच्या यशामध्ये पालकांची ही भूमिका महत्त्वाची असल्याने वर्षभरात साधारणपणे 4 ते 6 पालक सभा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालकांसोबत चर्चा केली जाते। विद्यार्थ्यांच्या तयारीमध्ये पालकांचाही सहभाग मिळवण्यासाठी प्रयत्न केला जातो। नियमित जादा तासिकांद्वारे विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन केले जाते। अगदी सुट्टीच्या कालावधीतही ही नियमितता कायम राहील याची दक्षता घेतली जाते। नोव्हेंबर अखेरेपर्यंत शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम शिकवून त्यानंतर सराव चाचण्यांचे आयोजन केले जाते। प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण व परिपूर्ण स्पष्टीकरण दिले जाते। अंतिम परीक्षेची भीती मनामध्ये राहू नये यासाठी
माजी केंद्र समन्वयक तथा विस्तार अधिकारी श्री खुशाल चौधरी सर यांच्या संकल्पनेतून शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर केंद्र स्तरावर किमान 3 सराव परीक्षांच्या आयोजनास सुरुवात झाली। यासाठी लागणारा आर्थिक खर्च माजी केंद्र समन्वयक श्री संजय मोरे सर व श्री आत्माराम आग्रे सर स्वतः उचलत आहेत। विद्यार्थ्यांना अधिकचे मार्गदर्शन मिळावे यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात येते। शिष्यवृत्तीचे मार्गदर्शक श्री राजाराम पवार सर मागील 5 वर्षांपासून सातत्याने आपल्या शाळेमध्ये येऊन यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत। शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांची नावे शाळेच्या दर्शनी भागात गोल्डन बोर्डवर लिहिली जातात। त्याचप्रमाणे यशस्वी विद्यार्थ्यांचे फोटो असणारे बॅनर शाळेमध्ये लावले जातात। विद्यार्थ्यांना शाळेतर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येते। समाज माध्यमांद्वारेही विद्यार्थ्यांच्या यशाला प्रसिद्धी दिली जाते। यासाठी शाळेचे स्वतःचे फेसबुक पेज आहे। अगदी परदेशातही या पेजला फॉलो केले जाते। यामुळे विद्यार्थ्यांना प्रसिद्धी व प्रेरणा मिळते। मंथन राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेला शाळेतील विद्यार्थी इयत्ता पहिलीपासून मोठ्या प्रमाणात बसतात। OMR कार्बनलेस कॉपी यामुळे शिष्यवृत्तीला पूरक अशी तयारी अगदी लहान वयापासूनच सुरू होते। कमी वयातच विद्यार्थ्यांचा पाया भक्कम होतो। याचेच प्रतिबिंब निकालात पडलेले दिसून येते। ठाणे जिल्हा डाएट प्राचार्य सन्माननीय श्री वाघ सर यांनी घनसोली मंथन परीक्षा केंद्राला भेट देऊन परीक्षेची पाहणी केली व विद्यार्थी व शिक्षकांचेही कौतुक केले। यंदाही 600 पेक्षा अधिक विद्यार्थी मंथन परीक्षेला बसले आहेत। ही सर्व कामे टीमवर्क पद्धतीने पार पडत असून हे यश केवळ आणि केवळ सामूहिक आहे। हाच आहे शिष्यवृत्ती परीक्षेमधील यशाचा घणसोली पॅटर्न। घणसोली पॅटर्न हा यशाचा ब्रँड बनत असून या मार्गावरून चालू इच्छिणाऱ्या सर्वांना सहकार्य करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक कायम तयार आहेत। आलेल्या विनंतीनुसार नवी मुंबई तसेच त्याबाहेरीलही विविध शाळांमध्ये शाळेतील शिक्षक मार्गदर्शन सत्रे घेत आहेत। शिस्त, सातत्य व आत्मविश्वास यातूनच यशाचा हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे। मेहनत आणि प्रचंड मेहनत हेच आहे या यशामागील सूत्र। सन्माननीय आयुक्त श्री कैलास शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त शिक्षण श्रीमती संघरत्ना खिल्लारे मॅडम तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी सौ सुलभा भारघरे मॅडम यांचेही मार्गदर्शन व सहकार्य कायमच लाभत आले। तत्कालीन मुख्याध्यापिका सौ अनिता पाटील मॅडम, श्री खुशाल चौधरी सर, श्री संजय मोरे सर व विद्यमान मुख्याध्यापिका सौ अर्चना मात्रे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली घणसोली पॅटर्नची वाटचाल अखंड सुरू आहे। यशाची नवनवीन क्षितिजे पार करण्यासाठी व विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिकाधिक उज्ज्वल करण्यासाठी यापुढेही नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 42 घणसोली कायमच कटिबद्ध राहील। धन्यवाद।